नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपे टुरिझम मराठी चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहोत गणपतीच्या माहेरघर पेणला. जायच्या पाहिजे गणेश उत्सवासाठी आपण सुबक अशी गणपतीची मूर्त पसंत करणार आहोत. त्यासाठी आपण चाललो आहोत पेणला. चला तर मग आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे अमरापूर या ठिकाणी. चला तर मग अमरापूरमधील काही कला केंद्रांना भेट देऊ आणि एका कला केंद्रामधील श्री गणेशाची मूर्ती पसंत करूया. मित्रांनो, आत्ता मला रोडच्या दोन्ही बाजूला अमरापूरमधील गणपतीचे कारखाने दिसत आहेत. आता रेल्वेचे फाटक क्रॉस करून मी अमरापूर या गावामध्ये पोचलो आहे. आपण पोचलो आहोत ते म्हणजे बल्लाळ आर्ट कला केंद्रामध्ये. पाहू शकता तुम्ही माझ्या मागे अशा गणेश मूर्ती आहेत कलर केलेल्या. पाहू शकता की सुंदर आहेत. आपण 24 मूर्ती थोड्या वेळ पाहूया. पाठीमागे पण अशा आपल्याला लाल तिथे म्हणजे मोठमोठ्या स्वरूपात आकारणी केलेल्या आहेत. पाहू शकता. मित्रांनो, मी आत्ता आहे बल्ला आर्ट कला केंद्रामध्ये. इथे श्री गणेशाचे दागिने कलर करण्याचे सुंदर असे काम चालू आहे. चला तर मग या कला केंद्रातील कलर केलेले सुंदर असे श्री गणेशा पाहू. मूर्ती आहेत त्या म्हणजे 1.5 फुटामध्ये. पाहू शकता की सुंदर अशा मूर्ती आहेत. बाल गणेशाच्या रूपात पण
पण गणपती साकार केलेले आहेत बघू शकता. आणि मित्रांनो ही मूर्त मी बरेच यूट्यूब व्हिडिओमध्ये मी पाहिली असाल. सुंदर अशी ही मूर्त आहे, मस्त साकारलेली मूर्त आहे. ही पण पाहू शकता. गरुडावर बसलेले सुद्धा श्री गणराया तिथे आहेत. पण सुंदर अशी गणेशची मूर्ती आहे. पुणेरी फेटा घातलेली अशी दगडूशेठ हलवायची सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो, होऊ शकता. ह्या आतमध्ये 10 दिवसाचे मोठमोठे गणपतीसुद्धा साकारलेले आहेत, पाहू शकता. अजून एक कला केंद्राला भेट देऊया. पुढे विचारला गेल्या शाडू मातीच्या मूर्ती मिळतात का, तर चला तर मग आपण पण त्या कला केंद्राला भेट देऊया. ते ऑर्डरचे गणपती ना, पेंटिंगचे शिडीच्या खाली आहे तो शाडू मातीचा मूर्ती आहे, बघू शकता. इथून नाही बनवत आहेत ते, म्हणजे शाडू मातीच्या मूर्ती बनवतात ते पण हाताने, पाहू शकता. हाताने बनवतात, मूर्ती साकार करत आहेत. आता आपण चाललो आहोत ते म्हणजे सान्वी आर्ट या कला केंद्रामध्ये. चला आपण सान्वी आर्ट कला केंद्राला भेट देऊया. मित्रांनो आता आपण आलो आहोत ते म्हणजे सान्वी आर्ट कला केंद्रामध्ये. तिथं आपण सुबक अशी शाडू मातीची मूर्ती पाहणार आहोत. चला तर मग आपण शाडू मूर्तीच्या मूर्त्या पाहून घेऊया. आपल्याला कुठली पसंत पडेल का तेही बघूया. चला तर मग आपण सान्वी आर्टमध्ये जाऊया. आता हे आहे मित्रांनो सान्वी आर्ट, आणि इथे शाडूची मातीची मूर्ती बघत आहेत. बघा सगळ्या बाहेर आहेत त्या, म्हणजे शाडू मातीच्या मूर्ती आहेत सगळ्या बाहेर दिसत आहेत त्या, म्हणजे शाडू मातीच्या मूर्ती आहेत मित्रांनो सगळ्या. मित्रांनो ह्या सगळ्या आहेत त्या म्हणजे शाडू मातीच्या मूर्ती. 150च्या गणपतीसाठी लोक बरेच ह्या मूर्ती अशा चॉईस करतात. बघू शकत श्रीकृष्ण रूपामध्ये गणेश मूर्ती साकारलेली इथे. ती पण मोरावर बसलेली अशी सुबक अशी मूर्ती आहे, मोरावर बसलेली मित्रांनो. लालबागच्या राजाच्या स्वरूपात पण मूर्ती आहे, पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्तूपकर्ण या स्वरूपामध्ये ही मस्त एक शाडू मातीची गणेश मूर्ती आहे, पाहू शकता मित्रांनो. एकदम सुंदर अशी आकारणी केलेली ही गणेश मूर्ती आहे मित्रांनो. बघू शकता शाडू मातीच्या मूर्तीला मुकुट डेकोरेट करण्याचं सुंदर असं काम चालू आहे, पाहू शकता मित्रांनो. पुढे शाडू मातीची मूर्ती आहे आणि तिच्या अजून म्हणजे 4ही हात लावायचे बाकी आहेत आणि मूर्तीला सुंदर असं डेकोरेट करणार आहेत. त्यांना आता आपण सान्वी आर्ट केंद्रातून बाहेर जात आणि आता आपण जातो अथर्व आर्ट केंद्रामध्ये. आता जाऊया अथर्व आर्ट केंद्रामध्ये. तिथे काही गणेश मूर्ती पाहूया, तिथे पण तेही बोलूया. चला तर मग आपण अथर्व या आर्ट केंद्रामध्ये आता जाऊया. आता आपण चाललो आहोत ते म्हणजे मित्रांनो अथर्व या आर्ट केंद्रामध्ये. मी पाहू शकता शंकराच्या अवतारामध्ये भली अशी मोठी मूर्ती साकारली आहे. या सगळ्या 10 दिवसाचे गणपतीच्या मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत मित्रांनो, पाहू शकता. पाहू शकता रामलल्ला स्वरूपामध्ये
ही मूर्ती मित्रांनो पाहू शकता, लाल लाल रामलल्लाच्या स्वरूपामध्ये. आणि या रामलल्ला स्वरूपामध्ये मूर्तीला पेंटिंग काढण्यासुद्धा काम चालू आहे, कलरिंग काढण्याचं पाहू शकता. जर पाहू शकता अथर्व आतमध्ये पेंट केलेल्या काही मूर्ती. अथर्व आतमध्ये काही आज कोणी दाखवायला नव्हतं, आपल्याला काही मूर्ती अशी बघता आली नाही मित्रांनो. आता आपण बघूया एका कुठल्या तरी आर्टमध्ये जाऊया. मला मस्त पुणेरी पेट्यामध्ये असा गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. मित्रांनो आता आपण हमरापूर निघालो आणि आता आपण चाललो आहोत ते म्हणजे पेंटमध्ये काही कलाकारांना भेट देऊया, म्हणजे काही गणपती पाहूया. मित्रांनो आता आपण आलो आहोत ते म्हणजे पेणमधील मधुकर कला केंद्रामध्ये. तर आता मग आपण पेणमधील मधुकर केंद्रामध्ये जाऊया आणि तिथील काही मातीच्या आणि कथकळीच्या सुंदर अशा मूर्ती पाहूयात. बघू शकता कशा प्रकारे पेंटिंग ब्लॅक पेंट करण्याचं काम चालू आहे मूर्तीवर. बघू शकता मस्तपैकी मित्रांनो दगडूशेठ हलवाई मधील मूर्त्या पाहू शकता. मित्रांनो उपकरण स्वरूपामधील मूर्ती पाहू शकता कशा प्रकारे आहे. प्लॅस्टिक असल्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे, प्लॅस्टिक असल्यामुळे क्लिअर दिसेल. ही एक सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो, काढण्याची म्हणजे सुंदर अशी एक मूर्ती. तिथे पण फोटो घातलेली एकदम हत्तीवर बसलेली होती, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आपण या मूर्तीचे 2-4 फोटो आपल्या काकांना पाठवले. आता बघू कुठली सिलेक्ट करता येईल, जी मूर्ती पसंत पडेल तेही मूर्ती आपण बुक करून टाकूया. तुझ्या कृपेची बरसू दे माया, जोली भरू दे इकडून तिकडून लावण्याचं काम चालू आहे पाहू शकता. मित्रांनो आता आपण हमरापूरच्या कला केंद्राला भेट देऊन आलो आणि आपण आता पेणमध्ये मधुरा कला केंद्रामध्ये आलो होतो. तिथं आपल्याला ही जास्वंदीच्या फुलातील एकदम सुंदर अशी मूर्ती पसंत पडली आहे. ज्यामध्ये असलेलं उंदीर, जास्वंदीचं फूल, शेला, ते पिवळं पितांबर हे एकदम सुंदर असं आपल्याला पसंत पडलं आणि आता आपण ही मूर्ती बुक केली आहे. पाहू शकता एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आणि ती मूर्ती आपण ह्या वर्षीचे आमचे गणपती बाप्पा अशा स्वरूपात मध्ये आम्ही पसंत केले आहेत. फायनली आपल्या या मूर्तीवर आपली नावाची पाठी टाकत आहेत. बरोबर आहे ना डाव्या बाजूला.
मित्रांनो आत्ता मी घरी येऊन फ्रेशसुद्धा झालो आहे. हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि वेगवेगळ्या रूपातील श्री गणेश तुम्हाला कसे आहेत हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.